आज आपण फलसिद्धामृत चरितामृत या ग्रंथाचं खरे खोटं करणं इतिहासाच्या याच्यावरती तपासून पाहणार आहोत. फलसिद्ध चरितामृत हे फलसिद्ध स्वामी हे खेटकवन त्यांची समाधी जीवन सवारी साखरखेर्डा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे आहे. खेटकवनात फलसिद्ध महाराजांनी 1058 संजीवन समाधी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांचे शिष्य तिथं पादुका स्थापून ते मंदिर आणि मठ निर्माण केलेलं आहे. तर हे फलसिद्ध महाराज कर्नाटकातल्या उज्जैनी मठाचे 60वे जगद्गुरू होते. आता सध्या तिथं 111वा जगद्गुरू चालू आहे त्या उज्जैनी मठ. तो उज्जैनी मठ आहे कर्नाटकामध्ये बेल्लारी या जिल्ह्यामध्ये आहे. तर 10व्या शतकामध्ये उज्जैनीला फलसिद्ध महाराज अवतरले आणि फलसिद्ध महाराज उज्जैनीला असताना दक्षिण देशात म्हणजे बिदरला 12 वर्ष दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळाच्या वेळेस मग बिदरला जयसिंह नावाचा राजा 979 म्हणजे 10व्या शतकाच्या काळात तिथं हा राजा राज्य करीत होता आणि मग तिथं भयानक असा दुष्काळ पडला. मग त्याने काय केलं, त्या राजानं ब्राह्मण वेद पंडित असे आणून त्या बिदरला वेद अध्यय वेद हे पठण चालू केलं. मग पर्जन्यपणा म्हणून देवाचा धावा केला आणि ब्राह्मणाकडून काही संतमन ब्राह्मण योगी संन्यासी साधूजन तांत्रिक दृष्ट्या मिळून उपाय योजना प्रारंभली. पाठास बसविले ब्राह्मण, कोणी करती जपानुष्ठान, कोणी करती लिंगार्चन, शंकराशी आराधना. हे सगळे प्रयत्न केले ब्राह्मण संत सज्जन राजा या सगळ्यांनी त्वरित पाऊस पडावा म्हणून प्रयत्न केले, परंतु पाऊस काही पडला नाही. मग त्या राजानं चिडून काय केलं, त्या संत लोक जे होते त्यांना बंदिवासात टाकलं. मग हे संत करती देवाचा धावा म्हणती धावधाव केशवा, बंदिवास न सोसावा जीवा, सोडवी दयाळा सत्वर, हे सोड म्हणायला लागले. मग सिद्ध स्वामी फलसिद्ध महाराजांना हा कळालं की असं असं राजानं साधू संत लोक ब्राह्मण लोक किंवा जंगम लोक कोंडून टाकलेत म्हणून कळालं. त्याच्यामुळं मग उज्जैनहून ते बिदरला आले आणि बिदरच्या बाहेर एका बनामध्ये सुंदरबन नावाचं तिथं ते थांबल्यानंतर मग लोक यायले दर्शन घ्यायला लागले महाराजाचं. मग ते कोणीतरी राजाला सांगितलं असं असं बाबा सिद्ध आलेला आहे आपल्या इथं, सिद्ध आलेला आहे म्हणून सांगितलं. मग तो राजा जयसिंह हा काय केला, जयसिंह राजा ते महाराजांना भेटायला आला. मग महाराजांनी त्याला सांगितले की तू आधी बंदिवासात सोडलं, जे साधू संत सोडलं बंदिवासात कोंडून टाकलंस त्यांना सोडून दे. मग त्या राजानं त्या तपी लोकांना सोडून दिलं. सिद्ध म्हणते त्या ब्राह्मणा करा वेदाच्या गर्जना विप्रे घालून या आसना पर्जन्य सुक्त आरबले, संत संजन संन्यासी अज्ञापिते प्रभू सिद्ध ऋषी, निश्चिम चित्ते भगवंताशी आळवावे सत्वर, सिद्धाज्ञा होत्या जाण सर्वांनी केले भगवत स्मरण, दीर्घ स्वरे गर्जना करून आनंद घन अविला. इकडे तिकडे इकडे सिद्धे काय केले, शुद्धासने पद्मासन घातले, ध्यानस्तू बैसूने आकर्षले, वायुतत्वाशी तत्काळ, सोसाट्याचा वारा सुटला, अंतरिक्षात बदल झाला, अशा बद्धत्यान पाला चमत्कार वाटे पै, सिद्ध कृपादृष्टी करून केले गगनावलोकन, मेघ वळले चहूकडून वृष्टी झाली तुंबळ.
सप्तदिनापर्यंत पर्जन्य पडला सतत, सर्व लोक झाले तप्त, जो तो वाणी सिद्धात. सपरिवारे राजा येऊन सिद्धास गेला शरण, करुणी साष्टांग नमन, सद्गद होनी बोलत. हे सिद्धानंद ब्रह्ममूर्ती, सिद्ध कल्याण आनंद कीर्ती, जगद्भूषणा जगद्भीती, अंतर्क्य महिमा तुझाची, अतर्क्य महिमा तुझाची. अपराधा आचरे बाळक, परी क्षमा करी जननी जनक, तैसा तू योगनायक क्षमा करी दिनाते. राजा घाली लोटांगण, सप्रेमे धरले सिद्धचरण, या दिनाते उद्धारून नेई आता दयाळा. मजला नाही पुत्र संतान, काय करावे राज्यासन, सद्गुरुचरणी अर्पण करावे असे वाटते. नातरी एखादे चोरट्यास, राज्य द्यावे लागेल क्यास, त्या परिसिद्ध रायास अर्पावे हीच मानवते. हे आपल्या महाराजाचा तो फोटो आहे. हा जो आहे महाराजाचा फोटो आहे. म्हणती न पाते त्रिलोक राज्य तृणमाते, घेऊन घोर उपाधी ते कोण नरकी जाईल. ते परिसिद्ध महाराज म्हणतात, काय नको बुवा तुझं काय असलं आपल्याला राज्य फिजे. नीती न्याय राज्य करून सुखी राखावे प्रजानन, पुत्रवत्याचे पालन करणे योग्य तुझ राया. साधू अनेक सज्जन त्याचा न करावा अपमान, सानिध्यात विद्यजन असू द्यावे सर्वदा. राज्यभार चालवावा परंतु अभिमान नसावा, कर्तृत्वाचा सर्व ठेवा द्यावा सर्व आश्रिता. श्रद्धा भक्ती वरू धरून करावे तू लिंगार्चन, तुझला पुत्र संतान होईल त्या प्रभावी. पुत्र होईल पंडित, नाव राखील अखंडित, तो कुलाशी मंडित, विक्रम तो करील. ऐसे सिद्धाचे ऐकून वचन, राजा गेला गहेवरून, साष्टांगे स्वामीस नमन करू लागला आनंदे. सिद्धाचे आज्ञे समान, जैशी वागवी प्रजाजन, कोटी कोटी केले कोटी लिंगार्चन, त्याने सफल झाला. जयसिंहास पुत्र झाला, भूषणच्या लोकवंशाला, हाची सोमेश्वर पहिला, गाजलाशी भुभुरी. सन 1040 सिंहासनी विराजित, भोजराजाशी युद्ध करीत, विजयश्री पातला. त्रिलोक्यमल पदवीस भोजराये देऊन त्यास, गौरवाने सोमेश्वरास तहनामा दिला. कल्याण होते बेदरापाशी, नगरी केली सुंदर खासी, राज्यशेषण कल्याणाशी आणली सोमेश्वराने. हे राजा सोमेश्वर हा त्या महाराजांना त्या महाराजाच्या आशीर्वादामुळे जयसिंह राजाला झाला. जयसिंहाची राणी सुगला देवी ही महाराजाची निशिम भक्त होती आणि राजाही निशिम भक्त होता. मग त्या सुगला देवीनं जैन राजाला शैव बनवलं, म्हणजे थोडक्यात लिंगायत झाला म्हणा किंवा शिवाला मानणारा हिंदू झाला जैन सोडून. आता तो जैनाचा शैव कन्वर्ट झाला जयसिंह. मग जयसिंहाच्या विरोधात, जयसिंहाचा काळ आहे 1015 ते 1042. महाराजांनी समाधी घेतली 1058ला. म्हणजे काळ जुळतोय. इतिहासाचे हे घेतला असता हे काही भाकड कथा नाही. हा जो ग्रंथ आहे प्रसिद्ध चरितामृत, ही काही भाकड कथा नाहीत. इतिहासाची टाळून पाहिलं वाटता महाराजांनी समाधी घेतली 1058ला आणि जयसिंहाचा कार्यकाळ आहे 1015 ते 1042. म्हणजे या गोष्टी जुळतात. आणि दुष्काळाचा त्या काळातला आपण आढावा घेतला असता असे दिसून आले की 10व्या शतकात काही ऐतिहासिक नोंदीमध्ये दख्खन प्रदेशात दुष्काळ पडल्याचा उल्लेख आहे. दख्खनमध्ये बिदरचाही समास होतो, त्यामुळे बिदरमध्ये दुष्काळ पडला असावा अंदाज बांधता येईल. दुष्काळ पडला होता 12 वर्षाचा हे कळतंय. आणि महाराज तिथं महाराजाचा काळ आणि जयसिंहाचाही काळ राज्यकारभाराचा काळ जुळून येतो. त्यानंतर ह्या सोमेश्वरानं 10 ते 42 जयसिंहाचा मुलगा सोमेश्वर यानं 10 ते 42 ते 1068पर्यंत कल्याणावर राज्य केलं. ह्या सोमेश्वर पहिला हा एवढा शूरवीर होता, आता शैव झालता हा. आणि ह्यानं मग माळव्याच्या परमार राजा भोज याचा यानं पराभव केला आणि माळव्यापर्यंत बिदरचं इथलं राज्य आपलं कुठपर्यंत गेलं, माळव्यापर्यंत. माळव्याची उज्जैनी आणि आपली कर्नाटकची उज्जैनी हा सगळा प्रांत एकच आहे. म्हणून महाराजही आपले प्रसिद्ध महाराज उत्तर भारतातून फिरत सगळं भारत भ्रमण करून ते इकडं आलेले आहेत.
अशा रीतीने हे सगळंच खरं ठरतं आहे. खेटकोनात महाराजांनी संजीवन समाधी घेतली साखरखेड्याला, आणि हा साखरखेड्याचा ब्रह्ममठ हा जो आहे तो उज्जैनीचा शाखापीठ आहे. हे उज्जैनी म्हणजे बल्लारी जिल्ह्यातलं उज्जैन शिवाचार्याचं पीठ. याला मरोळाध्यायाचे पीठाधिपती आहेत. आणि हे उज्जैनी तालुका कुडलगी जिल्हा बेल्लारी हे इथं हे पीठ आहे. आणि या पीठात सिद्धसिंहासन असं म्हणतात. तर फलसिद्ध महाचरितामृतात हा ग्रंथ लिहिला आहे श्री कृष्णशास्त्री बाळापूरकर यांनी. जे काही लिहिलेलं आहे ते इतिहासाशी पडताळून पाहिला असता तंतोतंत लागू होतात. राजाचा कार्यकाळ, महाराजाचा यौवनकाळ आणि ह्या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळं फलसिद्ध महाराजाचं जे मोठेपण आहे ते आपल्याला दिसून येतं.